मित्रांनो, जून महिना सुरू झाला आहे आणि शेतीमधील कामांना वेग आला आहे. पेरणीची लगबग सुरू झाली असून यावर्षी चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य बियाणे निवडणे आणि योग्य पद्धतींचा अवलंब करणे फार महत्त्वाचे आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. पेरणीसाठी योग्य बियाणे कसे निवडाल? जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील गोष्टी लक्षात ठेवा. अधिकृत स्रोत: बियाणे खरेदी करताना ते अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच घ्या. बियाण्यांच्या पिशवीवर प्रमाणीकरण सर्टिफिकेशन, उत्पादनाची तारीख आणि मुदतवाढ एक्सपायरी डेट तपासा. प्रमाणित बियाणे: शक्य असल्यास प्रमाणित बियाणे सर्टिफाईड सीड्स वापरा. ही बियाणे विशिष्ट मानकांनुसार तपासलेली असतात आणि त्यांची उगवण क्षमता व शुद्धता चांगली असते. रोगप्रतिकारशक्ती: तुमच्या स्थानिक भागात आढळणाऱ्या रोगांना प्रतिकार करणारी वाण व्हेरायटीज निवडा. यामुळे पिकांचे रोगांपासून संरक्षण होते आणि उत्पादन चांगले येते. स्थानिक परिस्थितीला अनुकूल: तुमच्या जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि हवामान यानुसार योग्य वाण निवडा. उदा. जर तुमच्या भागात कमी पाऊस असेल तर दुष्काळ सहन करणारी वाण निवडा. उत्पादकता: ज्या वाणांची उत्पादकता जास्त आहे आणि ज्यांनी मागील वर्षांमध्ये चांगले उत्पादन दिले आहे अशा वाणांना प्राधान्य द्या. जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावे? केवळ योग्य बियाणे निवडून चालणार नाही, तर योग्य शेती व्यवस्थापन पद्धतींचा फार्म मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस अवलंब करणेही आवश्यक आहे. जमिनीची मशागत: पेरणीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करा. नांगरट, कुळवणी करून जमीन भुसभुशीत करा आणि ढेकळे फोडून टाका. यामुळे मुळांना वाढण्यासाठी चांगली जागा मिळते. बीज प्रक्रिया: पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीज प्रक्रिया सीड ट्रीटमेंट करणे महत्त्वाचे आहे. यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते आणि सुरुवातीच्या काळात रोगांपासून संरक्षण मिळते. योग्य पेरणी पद्धत: प्रत्येक पिकासाठी योग्य पेरणी पद्धत वापरा. 2 ओळींतील आणि 2 रोपांतील योग्य अंतर ठेवा. यामुळे प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक तत्वे मिळतात. खत व्यवस्थापन: जमिनीतील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग करून योग्य प्रमाणात खतांचा वापर करा. रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापर केल्याने जमिनीची सुपीकता वाढते. पाणी व्यवस्थापन: पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी द्या. पाणी वाया जाऊ नये यासाठी ठिबक सिंचन, ड्रिप इरिगेशन किंवा तुषार सिंचन, स्प्रिंकलर इरिगेशन यांसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करा. कीड आणि रोग नियंत्रण: पिकांवर येणाऱ्या कीड आणि रोगांवर लक्ष ठेवा. योग्य वेळी उपाययोजना करा. आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर करा. रासायनिक फवारणी करताना सुरक्षिततेची काळजी घ्या. तण नियंत्रण: शेतातील तणांमुळे पिकांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे वेळेवर तण काढणे किंवा तणनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे. पीक फेरपालट: एकाच जमिनीत वर्षानुवर्षे एकच पीक न घेता पीक फेरपालट क्रॉप रोटेशन करा. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. मित्रांनो, पिकांसाठी योग्य खत निवडणे हे जमिनीची सुपीकता, पिकाचा प्रकार आणि पिकाच्या वाढीची अवस्था यावर अवलंबून असते. जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी खतांचा संतुलित वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे, खत वापरण्यापूर्वी माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे तुमच्या जमिनीमध्ये कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे समजते आणि त्यानुसार तुम्ही योग्य खताची निवड करू शकता. अनावश्यक खत वापर टाळता येतो आणि खर्चही वाचतो. आता आपण खतांचे मुख्य प्रकार आणि त्यांचे उपयोग पाहूया. खतांचे मुख्य प्रकार: मुख्यतः खतांचे 2 प्रकार आहेत. 1. रासायनिक खते केमिकल इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स ही रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केली जातात आणि यामध्ये विशिष्ट पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात. 2. सेंद्रिय खते ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स ही नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या घटकांपासून तयार केली जातात आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात. खतांमध्ये प्रामुख्याने 3 मुख्य पोषक तत्वे, प्राथमिक पोषक तत्वे असतात, ज्यांना NPK असे म्हणतात. नायट्रोजन N, पिकांच्या वाढीसाठी, विशेषतः पालेभाज्या आणि हिरव्या भागांच्या वाढीसाठी आवश्यक. उदाहरणे: युरिया, अमोनियम सल्फेट. उपयोग: पिकाची जोमदार वाढ होते, पानांचा हिरवा रंग टिकून राहतो. फॉस्फरस P, मुळांच्या वाढीसाठी, फुलांच्या निर्मितीसाठी, फळांच्या विकासासाठी आणि बियांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे. उदाहरणे: सिंगल सुपर फॉस्फेट SSP, डाय अमोनियम फॉस्फेट DAP. उपयोग: मुळांची चांगली वाढ होते, पिकाला मजबूती मिळते, फुलोरा चांगला येतो. पोटॅशियम K, पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढवते, फळे आणि दाण्यांची गुणवत्ता सुधारते. उदाहरणे: म्युरेट ऑफ पोटॅश MOP. उपयोग: पिकाला रोगांपासून संरक्षण मिळते, फळांची गुणवत्ता सुधारते. इतर रासायनिक खते: संयुक्त खते कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स, यामध्ये NPK तिन्ही घटक किंवा त्यापैकी 2 घटक विशिष्ट प्रमाणात मिसळलेले असतात. उदा. DAP, संध्याकाळचे 6:46 0,
10 तास 26 मिनिटे 26 सेकंद, 12 तास 32 मिनिटे 16 सेकंद, रात्रीचे 8 वाजून 20 मिनिटे, रात्रीचे 12 वाजून 13 मिनिटे यात सल्फर देखील असते. सूक्ष्म अन्नद्रव्ये, मायक्रोन्यूट्रियंट्स पिकांना कमी प्रमाणात लागणारे पण अत्यंत आवश्यक असे घटक, उदा. झिंक, झेडन, बोरॉन, बी, फेरस, Fe, मॅग्नेशियम, Mg, सल्फर, S इत्यादी यांची कमतरता असल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. उपयोग. पिकांमधील विशिष्ट शारीरिक क्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक. 2. सेंद्रिय खते, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. सेंद्रिय खते जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवतात आणि जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. शेणखत, फार्म यार्ड मॅन्यूर FYM, जनावरांच्या शेणाचा आणि पालापाचोळ्याचा वापर करून तयार केलेले खत. हे पूर्णपणे कुजलेले असावे. उपयोग. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते, जमिनीला भुसभुशीत करते, सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण निर्माण करते. कंपोस्ट खत. कंपोस्ट, विविध सेंद्रिय वस्तू, शेतीमधील कचरा, पालापाचोळा, धान्याचा कोंडा, भाजीपाला अवशेष कुजवून तयार केलेले खत. उपयोग. शेणखताप्रमाणेच जमिनीची सुपीकता वाढवते. गांडूळ खत, व्हर्मी कंपोस्ट, गांडुळांच्या मदतीने सेंद्रिय पदार्थ कुजवून तयार केलेले खत. उपयोग. पोषक तत्वांनी परिपूर्ण, जमिनीची सुपीकता त्वरित वाढवते. नीम पेंड, नीम केक, कडुलिंबाच्या बियांपासून तेल काढल्यानंतर उरलेली पेंड. उपयोग. खत म्हणून काम करते, तसेच जमिनीतील काही किडी आणि सूत्रकृमी, निमाटोड्स नियंत्रणात मदत करते. हंगामी हिरवळीची खते, ग्रीन मॅन्यूर क्रॉप्स, विशिष्ट पिके, उदा. दहिंचा, ताग, मूग, चवळी, जमिनीत पेरून ती फुलोऱ्यात येण्यापूर्वी जमिनीत नांगरून मिसळणे. उपयोग. जमिनीला नायट्रोजन आणि सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन मिळतो, जमिनीची रचना सुधारते. जीवाणू खते, बायोफर्टिलायझर्स, हे रासायनिक खते नाहीत, पण यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव असतात जे जमिनीतील पोषक तत्वांची उपलब्धता वाढवतात. उदा. रायझोबियम, रिझोबियम, ॲझोटोबॅक्टर, अझोटोबॅक्टर, PSB फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया. उपयोग. वातावरणातील नायट्रोजन जमिनीत स्थिर करतात, जमिनीतील फॉस्फरस पिकांना उपलब्ध करून देतात. खत वापरताना घ्यायची काळजी आणि महत्त्वाचे मुद्दे. 1. माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. याशिवाय अंदाजे खत वापरणे म्हणजे पैसे आणि मेहनत वाया घालवणे. 2. योग्य वेळ आणि पद्धत. प्रत्येक पिकासाठी आणि खतासाठी वापरण्याची योग्य वेळ व पद्धत असते. उदा. युरिया साधारणपणे 2 टप्प्यात दिला जातो, तर फॉस्फरस आणि पोटॅशियम पेरणीच्या वेळी दिले जातात. 3. संतुलित वापर. केवळ NPKचा वापर न करता सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास ती देखील भरून काढणे आवश्यक आहे. 4. सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते आणि दीर्घकाळ उत्पादन चांगले राहते. 5. शेतीतज्ञांचा सल्ला. तुमच्या भागातील कृषी अधिकारी किंवा शेतीतज्ञांचा सल्ला घ्या. ते तुमच्या जमिनीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार योग्य खत व्यवस्थापनाचा सल्ला देऊ शकतात. 6. सुरक्षितता. रासायनिक खते वापरताना हातमोजे घाला आणि सुरक्षिततेची काळजी घ्या. या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे. चांगल्या उत्पादनासाठी खतांचं योग्य नियोजन करा. यावर्षी जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी अनेक कृषी अधिकाऱ्यांना भेट द्या आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला क्लिक करू नका. उद्या पूर्ण पहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. यावर्षी जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो,